मी जेव्हा लहानपणी मी चालायला नाही शिकले, मी डायरेक्ट नाचायला शिकले. हीच नका करू स्वतःशी किंवा दुसऱ्याशी, तुम्हाला लोकांना आनंद द्यायचा आहे म्हणून तुम्ही ही कला जोपासताय. एव्हरीवन, दिस इज श्रेयस. कलाकार प्रेझेंट्स चान्स पे डान्स, अ सिरीज ऑफ कॉन्व्हर्सेशन्स जिथे आपण भेटणार आहोत डान्सर्स, कोरिओग्राफर्स, डान्स डिरेक्टर्स आणि डान्स एक्सपर्ट्स यांना. कलाकारामागचा माणूस तुमच्यापर्यंत पोहोचावा हाच आमचा प्रयत्न आहे. आजच्या या एपिसोडमध्ये आपण एका अशा व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जिने तिची कथक जर्नी वयाच्या अगदी 3ऱ्या वर्षी सुरुवात केली. तिला आपण ऍक्ट्रेस म्हणून बघतोच आहोत सध्या, पण ती एक हाडाची नृत्यांगना आहे. तर भेटूया तन्वी पालव यांना. सो तन्वी, फर्स्ट ऑफ ऑल वेलकम ऑन द शो. थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी आणि इट्स अ प्लेजर. मला आवडलं की तुम्हाला एक हाडाची नृत्यांगना म्हणून इंट्रोड्यूस केलं, सो थँक्यू फॉर दॅट. थँक्यू सो मच. ॲब्सोल्युटली. कारण की मी हे म्हणण्यामागचं बेसिक रिझन म्हणजे ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तू इंडियाला ग्लोबल मॅपवरती रिप्रेझेंट केलं आहेस. तुला इतके अवॉर्ड्स मिळाले आहेत, तू एवढ्या सुंदर कोरिओग्राफीज केल्या आहेस, इतके सारे स्टेज शोज केले आहेत. सो आय थिंक इट वॉज आवर रिस्पॉन्सिबिलिटी ऑल्सो टू लेट पीपल नो की तू खरंच एक हाडाची कलाकार आहेस. सो ऑन दॅट नोट, तू याच्या इतक्या सुरुवातीपासून कथक नृत्य करतेस. तुझ्या फॅन्सना, आपल्या ऑडियन्सना तुझ्या या कथक जर्नीबद्दल काय सांगशील? मुळातच मी जेव्हा लहानपणी मी चालायला नाही शिकले, मी डायरेक्ट नाचायला शिकले असं माझे आई बाबा म्हणतात. की मी मला जेव्हा वॉकरमध्ये ठेवलं तेव्हा आय हार्डली वॉक्ड, लाईक यू नो आय स्टार्टेड डान्सिंग. सो तिकडेच कुठेतरी त्यांना आणि माझ्या आई बाबांना मुळातच कलेची इतकी आवड आहे, दोघांनाही नृत्याची किंवा एक संगीताची तितकी आवड आहे की त्यांनी ठरवलं होतं की आपल्या मुलीला काहीतरी शिकवायचं. झालं होतं सुरुवातीचे काही 6 महिने मी भरतनाट्यम शिकले. पण म्हणतात ना की गुरु लाभणं हे एखाद्याच्या नशिबातच असतं. तसंच माझ्या ज्या गुरु आहेत ज्यांच्याकडे मी आजही शिकते, सुश्रीलता बाकाळकरजी, त्या नेमकं माझ्या टेरेसवरती शिकवायला आल्या आणि अनायसे ते घडवलं गेलं असंच मला कधीतरी वाटतं की त्यांना मी भेटणं आणि मी त्यांना भेटणं हे ठरलेलं होतं कुठेतरी. आणि दॅट्स हाऊ माय जर्नी स्टार्टेड. त्यांना अर्थातच उत्तम गुरु असल्यामुळे माझ्या आतला स्पा किंवा माझ्यातलं नृत्य त्यांना दिसत होतं आणि मी काहीतरी करू शकते ह्याची खात्री होती त्यांना. सो शी स्टार्टेड ग्रूमिंग मी आणि अवॉर्ड्स एकेका कॉम्पिटिशनमध्ये म्हणजे मला त्यांनी इतकं तयार केलं होतं की मला कॉम्पिटिशनचं कधी प्रेशरच नाही आलं. कारण मला माझ्यासाठी इतकंच होतं की मी पहिली आले तरी मी रडायचे, कारण मला सॅटिस्फॅक्शन नाही मिळायचं. तर सो इट वॉज लाईक दॅट, इट वॉज नेव्हर अ कॉम्पिटिशन. सो त्यांनी मला असं तयार केलं की तू जे करतेस त्या कलेत तुला आनंद मिळाला पाहिजे, तुला त्याच्यात सॅटिस्फॅक्शन मिळालं पाहिजे. बक्षीस मिळणं न मिळणं हा पुढचा भाग झाला. डेफिनेटली इफ यू वर्क हार्ड तुला बक्षीस मिळणारच आहे, पण त्यातनं तुला काय मिळालं, तू किती आनंदी झालीस किंवा तू लोकांना किती आनंद दिलास, हेच मला त्यांनी लहानपणापासून शिकवलं. सो मला असं वाटतं तशीच जर्नी माझी सुरू झाली आणि आज माझ्या विद्यार्थिनींना पण मी आयुष्यात हेच सांगते नेहमी की कम्पीट नका करू स्वतःशी किंवा दुसऱ्याशी, तुम्हाला लोकांना आनंद द्यायचा आहे म्हणून तुम्ही ही कला जोपासताय आणि तुम्हाला स्वतःला सॅटिस्फॅक्शन आणि त्या कलेचा आनंद मिळण्यासाठी तुम्ही ती कला जोपासा. उगाच कम्पीट करण्यासाठी किंवा मला याच लेवलला पोचायचं किंवा मला हेच करायचं आहे असं नका करू. सो मला असं वाटतं की दॅट्स हाऊ माय जर्नी इज अँड इट्स ऑलवेज गोइंग टू बी लाईक दिस. अँड आय थिंक दॅट्स हाऊ वेल सेड की कम्पीट करू नका, बट यु नो, आणि तो आनंद आता तू बोलताना सुद्धा तुझ्या चेहऱ्यावर आय थिंक यू दॅट स्पीक्स अ लॉट अबाउट की तुझी जडणघडण एक कलाकार म्हणून कशी झाली. आणि आता तू सुरुवातीला तुझ्या गुरूंबद्दल बोललीस आणि अशाच वेगवेगळ्या दिग्गजांचा तुला वारसा लाभलाय. तर तू पंडित बिरजू महाराजांनी यांच्याबरोबर खूप जवळून काम केलंयस. त्यांच्या आणि तुझ्या मेमरीज बद्दल काय सांगशील? बापरे, माझ्या आणि त्यांच्या खूपच मेमरीज आहेत. आणि आत्ताच खरं तर आजच त्यांच्या परमाशिष्या शाश्वती सेन त्या आल्यात मुंबईत आणि त्यांच्याबरोबर माझं वर्कशॉप. सो त्याच काल आठवण काढत होत्या की त्यांनी सुंदर गोपालम नावाची एक वंदना सगळ्या विद्यार्थिनींना शिकवली आणि त्यावेळेला त्या माझ्याकडे बघून म्हणाले की तुम्ही सीखा था ना जब तुम छोटी सी थी. ते मला इतकी नॉस्टॅल्जिक झाली होती मी तेव्हा की त्यांनी अगदी मला लहानपणापासून बघितलं होतं. आणि मला असं आठवत आहे की पहिल्यांदा जेव्हा त्यांनी माझा नाच बघितला होता त्या मोठ्या नेहरू सेंटरच्या स्टेजवरती मी एवढीशी दिस टायनी लिटल गर्ल डान्सिंग, आणि त्यांना इतकं आवडलं होतं की ते मला सांगत होते और कुछ दिखाओ, और कुछ करके दिखाओ. माझ्या गुरु तिकडे पण
पण इट फेल्ट लाईक होम. इट रिअली फेल्ट लाईक होम. आय डोंट नो वेदर इट वॉज महाराजीज एनर्जी और वेदर इट वॉज शाश्वती दीदीज एनर्जी. आय फेल्ट लाईक होम. आणि मी करत गेले आणि त्यावेळेला ते दोघं म्हणाले इसको बक्से में बंद करके हम दिल्ली ले जाए. दॅट्स हाऊ इट ऑल स्टार्टेड. मग त्यांच्या प्रोडक्शन्स मध्ये काम करताना किंवा त्यांच्या सगळ्या ज्या ज्या काही वर्कशॉप्स असायचे किंवा फेस्टिवल्स असायचे त्याच्यात त्यांच्यासोबत त्यांची साथ लाभली. त्यांच्यासोबत त्यांना ऑब्झर्व करायला मिळालं. आणि जशी लहानाची मोठी झाले तशी काही वर्षांनी अशी वेळ आली की आम्ही महाराजजींच्या पायाशी बसायचो. मी आणि भक्ती देशपांडे. आम्हाला ते तबल्याचे दायबाय म्हणायचे, कारण एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे आम्ही बसायचो. काही वर्षांनी आम्ही मोठ्या झालो आणि आम्ही शाश्वती दीदींना नेहरू सेंटरच्या त्या मोठ्या स्टेजवरती इतक्या स्टुडंट्सना त्यांना एकट्यानं हँडल करणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही त्यांना मदत करायला म्हणून आम्ही स्टेजवर जायला लागलो. आणि एकदा असंच आम्ही शिकवत होतो आणि महाराजी लंच नंतर थोडा वेळ आराम करायचे. आणि मग त्यांना मी बोलवायला गेले. दीदी म्हणाले की महाराजी को लेके आ जाओ. म्हणून मी त्यांना बोलवायला गेले तर त्यांनी एक क्षण माझ्याकडे बघितलं आणि त्यांच्या आजूबाजूला ना ते नेहमी सगळ्यांना असंच सांगायचे, इसको इतनी सी थी तब से देख रहा हूं, इसको इतनी सी थी तब से देख रहा हूं. तर तसंच ते आजूबाजूला सगळ्यांना सांगत होते. आणि त्यावेळेला माझी ही खूप जवळची आठवण आहे की त्यांनी ना तेव्हा एक कविता लिहिली होती. आणि जसं सगळ्यांनाच माहिती आहे महाराजजी कविता लिहायचे. महाराजींच्या हातात कुठलंही इन्स्ट्रुमेंट दिलं ते वाजवायचे. ते डान्सर म्हणून तर त्यांच्याविषयी काही बोलणं मी बोलणं हे फार चुकीचं होईल. पण त्यांनी तेव्हा एक कविता लिहिली होती आणि त्या कवितेचा एक हे मी सांगते की एवढ्याशा होत्या या मुली आणि आता या मोठ्या झाल्यात. आणि सतत माझ्या सोबत असणाऱ्या याच मुली आज मोठे होऊन माझ्यापासून किती लांब गेल्यात हे मला नाही होते. पण लुकिंग ॲट दर जर्नी आय एम फीलिंग हॅपी अँड सॅटिस्फाईड. अशा त्या कवितेचा सारांश होता. आणि ती त्यांनी मला तेव्हा ऐकवली होती. आणि आय विल नेव्हर फॉरगेट दॅट. लाईक नेव्हर एव्हर इन माय लाईफ फॉरगेट दॅट. आय कॅन सी द स्पार्क इन युअर आईज जेव्हा तू हे सगळं सांगतेस. आणि जसं आता तन्वी एनर्जीज बद्दल बोलली, मी तुला खरं सांगतो मगाशी तू इथे एंटर केल्यापासून ती पॉझिटिव्ह वाईब, ती एनर्जी लिटरली तू तुझ्या आजूबाजूच्यांना सुद्धा देतेस. ती मी तुझ्याकडनं ग्रॅस्प करतोय. सो आय थिंक दॅट इज व्हॉट इज लेगसी, राईट? आय मीन यू जस्ट कॅरी दॅट व्हेर एव्हर यू गो, यू जस्ट कॅरी दॅट ऑरा. ब्रिलियंट. आय थिंक हे किती कमाल आहे. आणि आज हा सगळा जो तू एक्सपिरियन्स घेतेस तुझ्या गुरूंकडनं किंवा महाराजजींकडनं किंवा शाश्वती दीदींकडनं, आज जेव्हा तू तुझ्या स्टुडंट्सना शिकवतेस तेव्हा एक गुरु म्हणून तू पुढे ही लेगसी कशी पास करतेस? मी मगाशी जसं म्हटलं तसं की मी कधीच एखाद्या कॉम्पिटिशनकडे कॉम्पिटिशन म्हणून नव्हते बघितलं. मला नेहमी असं वाटायचं की ती कला आहे, एक आर्ट आहे, तर त्याला आर्टच्या दृष्टीनेच त्याच्याकडे बघा, त्याला कमर्शियल नका बनवू. वाय इज इट कॉल्ड अ क्लासिकल डान्स? बिकॉज इट हॅज अ क्लासिसिझम इन इट. सो मला असं वाटतं की ते क्लासिसिझम जर का तुम्ही जपलत तर त्याची लेगसी पुढे जाईल. कारण मी म्हटलं जसं मगाशी महाराजजींनी सुद्धा इट्स नॉट लाईक ही नेव्हर अटेम्प्टेड टू डू समथिंग आउट ऑफ कथक. आय मीन यू कॅनॉट कॉल इट आउट ऑफ कथक. त्यांनी रोमिओ जुलिएट नावाचं एक प्रोडक्शन केलं होतं आणि त्याच्यात त्यांनी स्वतःचं त्यांचं म्युझिक होतं आणि त्यांच्यासोबत लुई बँग्स होते. त्यांनी ते एंटायर प्रोडक्शन आउट अँड आउट कथकमध्ये बेस्ड. इट वॉज अ कम्प्लीट क्लासिकल परफॉर्मन्स. कुठेच त्याच्यात कुठले तरी वेगळे बोल किंवा वेगळा डान्स फॉर्म किंवा काहीतरी वेगळं फ्युजन असं त्यांनी काहीच ॲड केलं नाही. त्यांनी त्याचं क्लासिसिझम टिकवून रोमिओ जुलिएट सारखा असा बॅले बसवला होता विच वॉज आउटस्टँडिंग. म्हणजे ते एक सिम्पल एक फ्रेंड्सची एक पूर्ण एक सिक्वेन्स होता ज्याच्यात त्यांना असं दाखवायचं होतं की सगळे खेळतायत त्या ह्याच्यात. आणि त्याच्यात त्यांनी सगळ्या त्यांच्या हॉकीची तिहाई, बॉलची दिहाई, अशा त्या सगळ्याचा पूर्ण एक सिक्वेन्स त्यांनी बसवला होता की जिथे त्यांनी ते दाखवलं की त्यावेळेच्या एरामध्ये कुठले कुठले स्पोर्ट्स खेळले जायचे आणि ते कथकच्या बोलांमध्ये त्यांनी ते दाखवले. देन देयर वॉज दिस अनदर सिक्वेन्स ज्याच्यात पूर्ण बॉलरूम, जसं आपण म्हणतो ना तो बॉलरूम डान्स असतो, त्यांनी तो बॉलरूम डान्स नाही केला, त्यांनी कथकच्या मुवमेंट्स घेऊन तो बॉलरूम क्रिएट केला. वेअर देअर वर कपल्स बट दे वर डान्सिंग क्लासिकल मुवमेंट्स. पण त्याचा फील आणि त्याचा ॲम्बियन्स वॉज ऑल टुगेदर अ बॉलरूम डान्सिंग ना. सो
माझ्यासाठी तो मी खूप लहान होते तेव्हा, मी खूपच लहान होते. मला अजूनही आठवते त्यांची एक त्यांच्या त्या रोमिओच्या फ्रेंड्सची एंट्री होती आणि त्याच्यात त्यांनी एक तो बोल ऍड केला होता, तथे ताकिटे धा ते धा ता धा, तथे ताकिटे धा ते धा ता धा. इतका सुंदर वाटायचा आणि पूर्ण ते क्रिएट केलं होतं की ज्या वेळेला ती अशी खिडकीत असते आणि तो खाली असतो रोमिओ आणि ते सगळं रोमॅन्स आणि इट वॉज ड्रीमी. तर मला वयाच्या लहानपणीच मला ती गोष्ट अनुभवता आली कारण आय वॉज अ पार्ट ऑफ दॅट प्ले. सो मला कळलं की इट्स नॉट लाईक यू कॅन नॉट कीप द क्लासिसिझम अँड नॉट एक्सपेरिमेंट. म्हणजे ती क्रिएटिव्हिटी जर का तुमच्यात असेल तर तुम्ही तेच क्लासिसिझम कसं त्याला मोल्ड करून तुम्ही तुमच्या कॉन्टेंटमध्ये ॲड करू शकता आणि ते क्रिएटिव्हली प्रेझेंट करू शकता. हे मी तेव्हा शिकले होते डेफिनेटली. सो मला असं वाटतं की ही एक लेगेसी जी आहे ती मला डेफिनेटली पुढे न्यायची आहे की क्लासिकल किंवा कथकला एस्पेशली प्रत्येक ठिकाणी त्याच्या त्या ट्रेडिशनल वेनी किंवा त्याचा जो क्लासिसिझम आहे, त्याचा जो ट्रेडिशनल एलिमेंट आहे किंवा त्याची जी ऑथेंटिसिटी आहे ती ठिकठिकाणी जाऊन पोचावी. डेफिनेटली यू कॅन चूज डिफरंट टॉपिक्स, पण माझं म्हणणं आहे की ते क्लासिसिझम टिकवूनच ते सगळीकडे प्रेझेंट केलं पाहिजे. सो आय थिंक दॅट इज समथिंग दॅट आय विल डेफिनेटली वॉन्ट टू कंटिन्यू आणि आय टीच ऑल माय स्टुडंट्स दॅट की नुसतं शिकायचं म्हणून शिकू नका. तुम्ही ॲज अ डान्सर डेफिनेटली अनेक डान्सर्सना ऑब्झर्व करा, पण इन दॅट ऑब्झर्वेशन तुम्ही स्वतःची एक स्टाईल निर्माण करा. माझ्या गुरुनी मला ते शिकवलं की तुला कोणाला फॉलो नाही करायचं. आय हॅव ऑलवेज आयडियलाइज्ड अर्चना जोगळेकर. देयर वॉज अ टाइम वेअर मी तिची स्माईल सुद्धा फॉलो करायचे. म्हणजे डान्सिंग तर डेफिनेटली, बट आय यूज टू फॉलो हर स्माईल लिटरली. बट देन मला माझ्या गुरुनी सांगितलं की तू कुठे आहेस याच्यात. करेक्ट. भले मी माझ्या शिकवणीप्रमाणे तू जे शिकतेस ते शिकतेस, पण ह्याच्यात तुझं काय आहे. करेक्ट. हा एक महत्वाचा मुद्दा मी माझ्या विद्यार्थिनींना सांगते की कुठलीही गोष्ट शिकताना डोंट जस्ट लर्न इट, ट्राय टू ॲड युअर सेल्फ इन टू इट. तुम्ही दिसला पाहिजेत एक डान्सर म्हणून की ही विद्यार्थिनी माझी ही अशीचा नाच असा आहे किंवा हिचा नाच असा आहे, जो महाराजींच्या सुद्धा सगळ्या स्टुडंट्समध्ये दिसतो. आणि दे हॅव देअर ओन पर्टिक्युलर स्टाईल. नो बडी, ऑफकोर्स महाराजींची शिकवण त्यांच्या डान्समध्ये, त्यांच्या अंगात ग्रेस सगळं दिसतं, पण एक त्यांचा एलिमेंट असतो ना, जो त्यांचं एक ॲडेड फीचर असतं ना, ते डेफिनेटली ॲड करा असं मी डेफिनेटली माझ्या विद्यार्थिनींना सांगते आणि शिकवते. पहिली गोष्ट तर तू अख्खं जे बॅलेबद्दल सांगत होतीस, डोंट माइंड फॉर अ मिनिट मी ऍक्च्युअली तिथे गेलो. म्हणजे मला ते असं दिसलं छान. अँड आय थिंक आय एम शुअर तू इतकं सांगत असताना मीच ते अख्ख्या पिक्चर मध्ये गेलो तर तो तुझ्यासाठी किती अमेझिंग एक्सपिरियन्स असेल. अमेझिंग एक्सपिरियन्स होता आणि वयाच्या खूप लहानपणी मी तो अनुभवलेला असल्यामुळे मला मी म्हटलं तसं तू म्हणालास तसं गुरु लाभायला एक नशीब लागतं. आणि माझ्या नशिबी आय हॅव ऑलवेज बीन लकी, कारण एक तर मी म्हटलं तसं माझ्या टेरेसवरती माझ्या गुरु शिकवत होत्या आणि मी त्यांच्याकडे शिकायला गेले. त्यांनी मला महाराजींकडे नेलं, मला महाराजींसारखे गुरु लाभले. त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये गेले तेव्हा मी इंदुमती लेलेंकडनं फोक डान्स शिकले, प्रशांत बाकलेकरांकडनं फोक डान्स शिकले. मग मी कॉलेजमध्येच असताना मी टेरेन्स लुईसकडे सुद्धा जाऊन त्याच्या बाकीच्या स्टाईल्स शिकले. पण कुठेही मला ना जी स्पिरिच्युअलिटी मला कथकमध्ये मिळते किंवा वेन एव्हर आय गो ऑन स्टेज, मी आय एम नॉट म्हणजे मी कुठल्या दुसऱ्या फॉर्मला, नो ऑफेन्स, पण ज्या वेळेला मी कथक करायला जाते ना स्टेजवर, आय एम नॉट युअर, लाईक आय एम नॉट इन दिस वर्ल्ड. इट जस्ट टेक्स मी टू अनदर लेवल वेअर इट्स जस्ट वे टू स्पिरिच्युअल. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन. मला माहिती नसतं ऑडियन्समध्ये कोण आहे आणि मला माहिती नसतं कोण आहे माझ्या आजूबाजूला. आय एम जस्ट इन अनदर स्पेस. And I know it. My friends say that. Otherwise, I'm a very different person. Off stage, I'm a different person, but on stage, it takes me to a place which I will never be able to explain. But I know for sure that it's spiritual. And one more point to be added to this. हेच जर का मी परफॉर्म करत असेल आणि मला ऑडियन्स मधनं कोणीतरी दिसलं ना की मला लक्षात येतं की आय एम नॉट गिव्हिंग माय बेस्ट, लाईक इट समथिंग इज मिसिंग or I'm not there yet. Then I try and challenge myself to reach there. So I think that's something that I always follow. So I think in a way when you're performing Kathak, your heart
soul, everything is just there. Everything is dancing. Everything is dancing. Like even if I'm sitting, I dance. ते मी बघितलं म्हणजे आता तू जेव्हा बॅले बद्दल बोलत होतीस तेव्हा तुझं असं बॉडी लँग्वेज चेंज झाली आणि तू कथक बद्दल हो, बोलताना म्हणजे तुझी बॉडी मला लँग्वेज मी चेंज माझ्या झाली. विद्यार्थिनींना डेफिनेटली हे सांगते की इट्स नॉट अबाउट हाऊ यू डान्स, म्हणजे तुम्ही तुमचा कॉन्टेंट कसं प्रेझेंट करताय. द मोमेंट यू स्टेप ऑन स्टेज, हे माझ्या गुरुनी पण मला सांगितलंय, म्हणजे तुम्ही माईक जरी चेक करत असाल किंवा तुमचा बाकी गोष्टी चेक करत असाल की सगळं इन प्लेस आहे ना, लाईट वगैरे, द मोमेंट यू वेअर युअर कॉस्ट्युम यू हॅव टू गेट इन टू हो, दॅट. absolutely. You have to get into the character. That's not you. It's somebody else that you're Correct. presenting, right? So ते कॅरेक्टर तुम्हाला कॉस्ट्युम घातल्या झालं पाहिजे. क्या बात आहे. की मोमेंट माईक चेक करताना पण असं समोरच्याला वाटलं पाहिजे की अरे हा ये कुछ करेगी. You know what I mean? Yes, So yes. हे definitely is something that I follow. सो तू आता म्हणजे जे काही सांगते आहेस, आय थिंक दॅट इज सो मिनिंगफुल आणि आय थिंक दॅट इज व्हॉट यु नो. And I think relatable much because you Indeed. being a dancer. Indeed. I know, I'm sure a lot of people must relate to this. ॲब्सोल्युटली. आणि आय थिंक यु नो आय एम शुअर, आय थिंक सुरुवात जस्ट झाली आपल्या गप्पांना, पण इन दिस कॉन्व्हर्सेशन पीपल आर गोइंग टू टेक अ लॉट फ्रॉम यू. सो Not me, it's all I've learned from people. I mean, observing and they've literally sat me down. असं मला वाटतं की म्हणजे मला अजूनही आठवतंय मी ज्या वेळेला लाईक आय सेड आय यूज टू आयडलाइज अर्चना जोगळेकर इज Yes. मावशींची स्टुडंट आणि विद्यार्थिनी. आय सेड विद्यार्थिनी फर्स्ट अँड देन अ डॉटर. सो मी तिची तालीम बघायचे, मी तिला स्टेजवर जायच्या आधी तिचा रियाज बघायचे आणि मी बघतच राहायचे. माझे बाबा असायचे की चल घरी जायचंय. पण आय ऑलवेज फेल्ट दिस की ती जेव्हा रियाज पण करायची आणि ती जे स्टेजवर पण करायची ना, ऑफकोर्स एक एलिव्हेशन असायचं वेन शी वुड गो ऑन स्टेज बिकॉज ऑफ द कॉस्ट्यूम अँड बिकॉज ऑफ हर ऑरा अँड एनर्जी ऑन स्टेज यूज टू बी डिफरंट. पण तिचा रियाजही तितकाच इम्पॅक्टफुल असायचा. Correct. ती ज्या प्रकारे रियाज करायची ते बघूनच असं वाटायचं की तिचा परफॉर्मन्सच चालू आहे. आणि त्या अंधेरीच्या त्या आमच्या क्लासमध्ये असं वाटायचं की ती परफॉर्मन्स करते. त्यामुळे वी टू नॉट ब्लिंक. Wow. अँड सेम गोष्ट महाराजी, आम्ही ज्यावेळेला डान्स प्लसच्या स्टेजवर गेलो होतो ना, होतं कसं की वेन यू गो ऑन अ रियालिटी शो त्यांना क्लासिकलची ऑफकोर्स डेफिनेटली तेवढी डेप्थ माहिती नसते किंवा एक गुरुला कसा रिस्पेक्ट, ऑफकोर्स ते रिस्पेक्ट करतात, पण आपण जसे करतो रिस्पेक्ट Absolutely. त्या पद्धतीने त्यांना ते करता येत नाही बिकॉज त्यांना त्याचे तसे संस्कारच नाही आहेत. ठीक आहे, डान्स प्लसच्या आम्ही रियालिटी शो मध्ये गेलो होतो त्यावेळेला महाराजींना बसवून ठेवलं होतं. सो वी आर अ लिटल अनॉइड की अरे तुम्ही असं कसं करू शकता. सो महाराजींना आम्ही सांगितलं तुम्ही बाजूला जाऊन रूम मध्ये जाऊन बसा वगैरे. दिस वॉज 1 day बिफोर. नेक्स्ट डे ही गेट्स रेडी अँड एव्हरीथिंग. आणि आता आमचं सुरुवातीचा काहेछेडचा एक पीस होता जो आम्हाला प्रेझेंट करायचा होता आणि त्यावेळेला महाराजी वन बॅक स्टेज. ओके, आणि ते असं त्यांचं ते रिव्हील वाला असतं ना, द डोअर ओपन यू एंटर वगैरे वगैरे. डोअर ओपन झाला आणि महाराजी स्टार्टेड वॉकिंग. यू विल नॉट बिलीव्ह, इन्क्लुडिंग अस, एव्हरीबडी वॉज टिअरी आईड. He did not even start dancing. I have goosebumps now. Like he did not even start dancing. He just walked on stage. आणि त्यांचा ऑरा, त्यांची एनर्जी, त्यांचा वाईब, एव्हरीबडी वॉज टिअरी आईड. म्हणजे हे काय आहे? दिस इज मॅजिक. दिस इज शुअर मॅजिक. आय मीन यू कॅनॉट एक्सप्लेन दिस. म्हणजे ही इज नॉट इवन डिड नॉट इवन डू एनी मुवमेंट. यू नो व्हॉट आय मीन. आणि हे दिस यूज टू हॅपन एव्हरी टाइम वेन एव्हर ही वुड गो ऑन स्टेज. आणि तुला माहिती आहे ते काय म्हणायचे, आता इथे त्यांना बोलता नाही आलं बिकॉज डान्स प्लसचा पुढचा आमचा परफॉर्मन्स होता, पण ते स्टेजवर यायचे ते सगळ्यात आधी हे म्हणायचे की ये मेरा नाही आहे, ये मेरे पूर्वजों का आहे, की ते माझ्यात आले आहेत आणि ते माझ्याकडनं करतात, ह्यातलं माझं काहीच नाही आहे. क्या बात. असं ते म्हणायचे. म्हणजे दिस इज अनबिलिव्हेबल टू मी. म्हणजे मला हे कधी कधी असं सरियल वाटतं. हे सगळं मी स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवलंय. आणि त्यांची ना अशी मस्त मजेशीर गोष्टी असायच्या की आम्ही स्टेजवर असले ना आणि आम्ही विंगेत असायचो, कधी कधी खाली असायचो आणि मग ते असे परफॉर्म करता करता पटकन आमच्याकडे असे बघायचे. दीज लिटल थिंग्स हॅव यूज्ड टू मेक मी फील सो मच हॅपियर. आय मीन मजा यायची. बाप रे, म्हणजे तू बोलताना कॉन्स्टंट माझ्या चेहऱ्यावरती स्माइल आहे, कारण की यू जस्ट टेक मी टू दॅट, आय मीन यु नो एक्सपिरियन्स. म्हणजे तू बोलत असताना एक तर तू बोलताना सुद्धा छान तसंच बोलते. आय कॅन सी द डान्सर इन यू वेन युअर टॉकिंग. पहिलं. दुसरं म्हणजे तू जेव्हा सांगत होतीस की ते ओपन होतं, आय कुड ऍक्च्युअली सी यु नो महाराज वॉकिंग. I remember 2-3 of my friends were in the production. They're not even dancers, you know. Correct. They come to me and they say, क्या है ये? त्यांनी मला विचारलं की
आम्ही हे जे एक्सपिरियन्स केलं हे आमच्यासाठी कारण त्यांनी इट्स नॉट लाईक दे डोंट सी डान्सेस यु नो इट वॉज अ Correct. डान्स रियालिटी शो अँड दे मस्ट हॅव सीन डान्सेस अँड स्टाईल्स अँड जॉनर्स इतके पण त्यांनी हे कधी एक्सपिरियन्स केलं नव्हतं सो इट वॉज आय फेल्ट प्राऊड आय वॉज लाईक दिस इज वॉट कथा गिव्स यू दिस इज शुअर this is and sheer happiness like I felt proud and I of course like I said like you said की actress म्हणून मला बघितलं असेल वगैरे मी म्हणजे मी केलंय अभिनय ऑन स्क्रीन आणि ऑन स्टेज वगैरे पण मी ज्या वेळेला सिरियल माझी संपली त्याच्यानंतर मी डायरेक्ट नालंदामध्ये ऍडमिशन घेतली मी म्हटलं माझी जागा हीच आहे मला तिकडे एवढं कम्फर्टेबल वाटत नाही नॉट दॅट आय वॉन्ट टू लीव इट ॲब्सल्युटली पण मला कळलं होतं की दॅट्स नॉट मेकिंग मी हॅपी सो आय हॅड टू कम बॅक टू माय झोन आय हॅड टू कम बॅक होम आणि आय स्टार्टेड लर्निंग फ्रॉम डॉक्टर पद्मविभूषण डॉक्टर कनकळे शी इज अगेन हो यार अँड इन्स्टिट्यूशन ऑन हरसेल्फ इतकं त्या अमेझिंग आहेत त्यावेळेला माझ्या सगळ्या गुरूंनी म्हणजे जे मला लहानपणापासून बघतायत बिकॉज व्हॉट हॅपन्स इज ज्यावेळेला आपण सिरियल वगैरे करतो त्यावेळेला बाकीचे डिस्ट्रॅक्शन्स इतके असतात ना की सी यू गेटिंग पेड गुड अँड देन यू आर गेटिंग ऑफ द फेम अँड एव्हरीथिंग लाईक इट्स अ गुड इट्स नॉट अ बॅड थिंग टू हॅव ऑल ऑफ दॅट बट ते मला विचारत होते, तू वो सब छोड़ के इधर आ गई वापस. That is, you've got guts. That's something, it's commendable, you know, but like I said, I preferred happiness over money and fame. So that's what Kathak gives me. And it's not like Kathak does not pay you enough. If you go in the right direction, if you do the right thing, if you do at the right टाइमला राईट गोष्ट केली आणि जसं मी म्हटलं तसं क्रिएटिव्हिटीला काही लिमिट नाही आहे. जर का तुम्ही तुमचं कॉन्टेंट एका चांगल्या वेने प्रेझेंट केलं कीपिंग अप विथ द क्लासिसिझम तर आय थिंक इट इज गोइंग टू पे यू वेल. इट्स वर्थ इट. जसं तू क्लासिसिझम म्हणालीस आणि नथिंग राईट नथिंग रॉंग. आय मीन यू नो वी ऑल डू डिफरंट डान्स फॉर्म्स अँड विथ द चेंज इन टाइम वी सी की भरपूर डान्स फॉर्म्स मिक्स केले जातात. तर अगेन ॲज आय सेड नथिंग राईट नथिंग रॉंग. प्रत्येकासाठी ते आपले इंडिव्हिज्युअल ती चॉईस आहे. इट्स देअर चॉईस. तर व्हॉट इज युअर टेक ऑन मेंटेनिंग दिस क्लासिसिझम in the classical dance that what you're currently pursuing? धाई शाम रोक लई रोक लई रोक धाई शाम